कशा आहात सगळे? बघा, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचं हे 3rd लेक्चर आहे, बरं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे? बिहेवियर ऑफ गॅस बघणार आहे. तर काही मुलांनी असं सांगितलं की सर क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये सांगू नका, टेक्स्टबुकमधून सांगा आम्हाला. तर मी तुम्हाला त्याच मेथडनं सांगणार आहे, टेक्स्टबुकची मेथड जी आहे. फक्त माझं म्हणणं काय आहे की टेक्स्टबुकमध्ये बिहेवियर ऑफ गॅस दिलेला आहे, मग त्या बिहेवियर गॅप्सवर कोणता क्वेश्चन विचारला जाईल, बरं ना. याचं एक आपण लॉजिक लावतो आहे आणि त्या लॉजिकवर आपण सांगतो की बाबा समजा हा क्वेश्चन आला त्याच्यावर बिहेवियर ऑफ गॅसवर, तर त्याचा आन्सर या टाईपमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याच्या नोट्स पण मिळतात, त्या क्वेश्चनच्या नोट्स पण तुम्हाला मिळतात आणि तुमची कन्सेप्टसुद्धा क्लिअर होते. हे 2 उद्देश आहेत त्या पाठीमागचे, की क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये तुम्हाला होत ते व्हरायटी ऑफ क्वेश्चन कळतात, यासाठी आपण क्वेश्चन आन्सर देतो आहे. ॲक्च्युअल हा सगळा पार्ट आहे तो टेक्स्टबुकमधलाच आहे, वेगळं काही नाही. ओके, तर आज आपण जे बघणार आहे ते काय बघतो आहे? बिहेवियर ऑफ गॅस बघतो आहे, की गॅसचं बिहेवियर कसं असतं. तुम्हाला माहीत आहे की एखादा ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टला मी जर कुठला एखादा सॉलिड ऑब्जेक्ट असेल त्याला जर मी हवेमध्ये टाकलं तर तो काय होईल? वरती जायला आणि खाली येईल, बरं आहे ना. आता वरती जाऊन खाली येणार आहे म्हणजे काय येणार आहे ते आपल्याला सगळे रिझन्स माहीत आहेत. न्यूटन्स लॉ तुम्हाला सगळ्यांना चांगले माहीत आहेत. मग न्यूटन्स लॉ फॉलो होतात त्याच्यामध्ये. मग न्यूटन फर्स्ट लॉ असेल, न्यूटन सेकंड लॉ असेल किंवा न्यूटन्स 3rd लॉ असेल, बरं ना. हे लॉ काय होत असतात? प्रत्येक ठिकाणी फॉलो होत असतात. मग गॅसच्या बाबतीमध्ये ते फॉलो होतात का? आणि जर होत असतील तर मग कसे होतात, किंवा होत नसतील तर का होत नाहीत, हे आपल्याला बघायचं आहे. दॅट इज द बिहेवियर ऑफ गॅस. फर्स्ट पॉईंट बघूया काय म्हणतात ते. फॉर एनी सॉलिड ऑब्जेक्ट इट्स मोशन कॅन बी डिस्क्राईब वेल. कुठला एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची मोशन आपण व्यवस्थित डिस्क्राईब करू शकतो विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. जे न्यूटन्सचे लॉ आहेत त्याच्या हेल्पनं, त्याच्या मदतीनं आपण कुठल्याही एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टची मोशन काय करू शकतो? वेल डिस्क्राईब करू शकतो. हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणतात बघा. सिमिलरली अ गॅस एनक्लोज इन अ कंटेनर कॅन बी कॅरेक्टराइज बाय मॅक्रोस्कोपिक स्टेट व्हेरिएबल्स लाईक प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. जसं आपण एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टला न्यूटन्सच्या लॉने एक्सप्लेन करू शकतो, तसं एखादा गॅस जर एखाद्या कंटेनरमध्ये असेल त्याला जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल किंवा त्याला कॅरेक्टराईज करायचं असेल तर आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्सनी त्याला काय करू शकतो? एक्सप्लेन करू शकतो, राईट. तर हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, सिमिलर पॉईंट आहेत. एवढं काही विषयाचा फरक नाही आहे की सॉलिडला एक्सप्लेन करायचं असेल, एखादा सॉलिड आहे तो मोशनमध्ये आहे, त्याला एक्सप्लेन करायचं असेल, त्याला डिस्क्राईब करायचं असेल तर न्यूटन्सचे लॉ यूज करतो. आणि जर गॅसचे मॉलिक्युल असतील त्यांना जर आपल्याला एक्सप्लेन करायचे असेल, त्यांचे जर कॅरेक्टराईज करायचं असेल तर आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर या 3 स्टेट माहीत असणं गरजेचं आहे, ज्याला आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल म्हणतो, जे त्यांनी इथं दिलेलं आहे. नेक्स्ट 3rd पॉईंट काय म्हणतो बघा. हाऊ एव्हर ॲज अ गॅस मॉलिक्यूल ऑलवेज इन अ रँडम मोशन. गॅसचे जे मॉलिक्यूल असतात ते ऑलवेज इन कशा असतात? रँडम मोशनमध्ये असतात. म्हणजे समजा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये गॅसचे मॉलिक्यूल आहेत, ते नेहमी असे करत असतात. कळालं का? म्हणजे गॅसच्या मॉलिक्यूलला कुठलीही डायरेक्शन नाही, ते रँडम मोशनमध्ये काय करत असतात? मूव्ह असतात. However, the gas molecule always in a random motion, it is difficult to understand behavior of gas. It is difficult to understand the behavior of gas. आपण त्याची मोशन डिफाईनच करू शकत नाही आहे की कुठली मोशन आहे, किंवा खूप डिफिकल्ट आहे ती मोशन आपल्याला अंडरस्टँड होणं. दॅट इज बिहेवियर ऑफ द गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल. एका सिंगल मॉलिक्यूल जर आपण स्टडी करायचं ठरवलं, एखादा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये एक 1 मीटर क्यूबचा कंटेनर आहे असं समजा तुम्ही. किती? 1 मीटर क्यूबचा कंटेनर आहे. 1 मीटर क्यूब समजतं ना तुम्हाला? म्हणजे अंदाजे तुमचं एवढा असा कंटेनर असेल या टाईपमध्ये, राईट. मग 1 मीटर क्यूबचं जर कंटेनर असेल तर त्या 1 मीटर क्यूबमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतात तर इथं त्यांनी दिलेलं आहे. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन अ गॅस इज सो लार्ज 10⁻23 पर मीटर क्यूब. म्हणजे 1 मीटर क्यूब या व्हॉल्यूममध्ये जवळपास 10⁻23 एवढे मॉलिक्यूल असतात. 10⁻23 लास्ट टाईम आपलं डिस्कशन झालेलं आहे. 10⁻23 म्हणजे किती झिरो असणार आहेत? 10वर 23 झिरो. म्हणजे एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये काय असणार आहेत? मॉलिक्यूल असणार आहेत. मग एका सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करणं खूप काय असणार आहे? डिफिकल्ट असणार आहे. तर हा पॉईंट तेच एक्सप्लेन करतो आहे. हाऊ एव्हर ॲज अ गॅस मॉलिक्यूल ऑलवेज इन अ रँडम मोशन. गॅसचे मॉलिक्यूल नेहमी रँडम मोशनमध्ये असतात. इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिहेवियर ऑफ गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल. एका सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करणं खूप डिफिकल्ट जाणार आहे. म्हणून मग काय करणार ते? द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द गॅस इज सो लार्ज दॅट मोशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल कॅनॉट बी रिलेट विथ अ मायक्रोस्कोपिक
मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स. आणि मग एका सिंगल मॉलिक्युलचं जर मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स बघायचे असेल तर ते खूप अवघड असणार आहे. एका सिंगल मॉलिक्युलचं बघू शकत नाही. हां, जर एखादा कंटेनर असेल त्या 1 मीटर क्यूबचं कंटेनर आहे, व्हॉल्यूम असणारं कंटेनर आहे, तर त्या मॉलिक्युलचा स्टडी आपण करू शकतो, त्या गॅसचा आपण स्टडी करू शकतो 1 मीटर क्यूबमध्ये असणार आहे. परंतु एका सिंगल जर मॉलिक्युल असेल त्याचे जर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर काढायचं असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. अँड बिकॉज ऑफ ऑल दॅट अझम्पशन्स इट इज नेसेसरी टू मेक अझम्पशन्स व्हाईल स्टडिंग द बिहेवियर ऑफ गॅस. त्याच्यासाठी आपल्याला काही अझम्पशन्स कन्सिडर करणं गरजेचं आहे. क्वेश्चन काय होता की आपण बिहेवियर ऑफ गॅस बघतोय. क्वेश्चन काय होतं बघा, वाय इज इट नेसेसरी, का गरज आहे आपल्याला टू मेक अझम्पशन व्हाईल स्टडिंग द बिहेवियर ऑफ गॅस. म्हणजे गॅसचा स्टडी करत असताना काही अझम्पशन आपण कन्सिडर करणार आहे की हे अझम्पशन आहे, ते एवढं प्रेशर आहे, ते एवढं टेम्परेचर आहे, ते एवढा व्हॉल्यूम आहे, किंवा अनेक की द गॅस इज आयडियल गॅस, तो गॅस आयडियल गॅस आहे असं आपण समजणार आहे. बरं ना. मग हे अझम्पशन आपण का करणार आहे, अझम्पशन का मानणार आहे, त्याचे रिझन्स किती आहेत, हे 4 रिझन्स आहेत. कळतं आहे का. पहिला रिझन काय आहे, पहिलं रिझन म्हणजे काय, त्यांनी सांगितले सॉलिडला एक्सप्लेन करायला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहेत. जर एखाद्या सॉलिडची मोशन आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहेत. तसं जर एखादा असेल कंटेनरमध्ये, त्याला जर कॅरेक्टराईज करायचं असेल तर आपल्याकडे कोण आहे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहेत. कुठले व्हेरिएबल्स म्हटले, मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आपल्याला आहेत, ज्याला आपण म्हणतो प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. म्हणजे फर्स्ट 2 पॉईंट एकदम इझी आहेत. एखाद्या सॉलिडची मोशन एक्सप्लेन करायची असेल तर न्यूटन्स लॉ आहेत, आणि एखाद्या कंटेनरमध्ये गॅस आहे त्याची जर कॅरेक्टराईज करायचं असेल त्याला आपल्याला, तर आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहेत. थर्ड पॉईंटमध्ये काय म्हणतो की एखादा गॅस मॉलिक्यूल किंवा गॅसचे मॉलिक्यूल जे असतात ते ऑलवेज इन अ रँडम मोशन, ते नेहमी रँडम मोशन असतात. मग एका सिंगल मॉलिक्यूल जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर ते खूप डिफिकल्ट आहे की एका सिंगल मॉलिक्यूलचा अभ्यास करणं, कारण की 1 मीटर क्यूब इतक्या छोट्याशा एरियामध्ये, 1 मीटर क्यूबच्या एरियामध्ये 10⁻23 मॉलिक्यूल आहेत. आणि मग एवढे मॉलिक्यूल असताना एका सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करणं खूप डिफिकल्ट जाणार आहे फॉर मॅक्रोस्कोपिक स्टडी व्हेरिएबल्स, दॅट इज प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड एनर्जी. तर ई पण लिहिलेलं आहे मी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड एनर्जी. अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज नेसेसरी टू मेक अझम्पशन्स, आणि म्हणून आपल्याला काही अझम्पशन्स मानणं गरजेचं आहे. गेट इट. क्वेश्चन समजला असेल. टेक अ स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आपण बघणार आहे, आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आता या कन्सेप्टमध्ये तुम्ही टेक्स्टबुक रेफर करू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं काय झालेलं आहे. राईट. आयडियल गॅस अँड रिअल गॅस असं हेडिंग टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर डिपेंड कुठले क्वेश्चन येऊ शकतात. तर व्हॉट इज अन आयडियल गॅस, आयडियल गॅस कशाला म्हणायचं. सिम्पल डेफिनेशन आयडियल गॅसची, अ गॅस विच ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन. अ गॅस विच ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन. आपलं आयडियल गॅस इक्वेशन झाले PV = NRT. मग ते इक्वेशन जे आहे PV = NRT, हे इक्वेशन जे गॅस फॉलो करतील त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, आयडियल गॅस इक्वेशन ॲट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स. मग ते कुठल्याही प्रेशरला असेल आणि कुठल्याही टेम्परेचरला असेल. असं काय नाही की स्पेसिफिक प्रेशरला किंवा स्पेसिफिक टेम्परेचरला, कुठल्याही प्रेशरला, कोणत्याही टेम्परेचरला एखादा गॅस जर आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत असेल, ओबेज करत असेल, तर त्या गॅसला आपण म्हणणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. मग इथं एक क्युरिओसिटीमध्ये एक क्वेश्चन तयार होतो, कॅन एनी गॅस इज अ आयडियल गॅस. होऊ शकतं का एखादा आयडियल गॅस होऊ शकतो का. तर होऊ शकतो, पण ॲट अ सर्टन कंडिशन. काही सर्टन कंडिशन जर ठेवल्या आपण तर एखादा रिअल गॅस काय होऊ शकतो, आयडियल गॅस होऊ शकतो. मग नॅचरली असा कुठला गॅस आहे का ज्याच्यावर कंडिशन नाही ठेवले आपण तरीसुद्धा आयडियल गॅस तयार होईल, तर शक्यच नाही आहे. बरं ना, हे शक्य नाही. एखादा गॅस आयडियल गॅस होऊ शकत नाही विदाउट टेकिंग सम कंडिशन्स और सर्टन कंडिशन्स. ओके, मग सर्टन कंडिशन घेतल्याशिवाय एखादा रिअल गॅस आयडियल गॅस होऊ शकत नाही. तसंच आयडियल गॅसची कन्सेप्ट जी आहे ती एकदम सिम्पल आहे की अ गॅस विच ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन. एखादा गॅस जर काय करत असेल, आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत असेल ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर्स, कुठल्याही टेम्परेचरला आणि कुठल्याही प्रेशरला जर एखादा गॅस आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत असेल तर आयडियल गॅस इक्वेशन त्याला म्हणायचं. इथे बघा, मेन्शन द कंडिशन अंडर विच अ रिअल गॅस ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन. तुम्ही आम्हाला असे कंडिशन सांगा की ज्या कंडिशनला तुमचा जो रिअल गॅस असतो तो आयडियल गॅससारखं बिहेव करतो. मग त्यासाठी कंडिशन काय आहे, लो डेन्सिटी. इथे लो डेन्सिटी, लो प्रेशर म्हणजे हाय टेम्परेचर. बरं आहे ना. लो डेन्सिटी, लो प्रेशर. डेन्सिटी लो असली पाहिजे, प्रेशर लो असलं. आता प्रेशर लो असेल तर टेम्परेचर ऑटोमॅटिक काय असणार आहे, हाय असणार आहे. आपल्याला रिलेशन माहीत आहे प्रेशर आणि टेम्परेचरमधलं. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. देअरफॉर इफ प्रेशर इज लो, टेम्परेचर इज हाय. ओके, सो लो डेन्सिटी, लो प्रेशर अँड हाय
टेम्परेचर ही त्याची कंडिशन असणार आहे. इन अदर वर्ड्स ॲट अ कंडिशन वेअर गॅस मॉलिक्युल्स आर फार अपार्ट सो दॅट द मॉलिक्युल इंटरॅक्शन्स आर निग्लिजिबल. म्हणजे त्यांनी सांगितलं की दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं, जर लो डेन्सिटी असेल तर पार्टिकल एकमेकापासून लांब असतील. डेन्सिटी हाय आहे याचा अर्थ काय, पार्टिकल एकमेकापासून जवळ आहेत. मग डेन्सिटी लो त्यांनी सांगितलेली आहे, याचा मिनिंग काय असणार आहे, डेन्सिटी लो आहे म्हणजे पार्टिकल काय आहेत, फार अवे फ्रॉम इच अदर आहेत, खूप एकमेकापासून लांब लांब आहेत पार्टिकल. आणि जर पार्टिकल लांब असेल तर डेन्सिटी काय असणार आहे, लो असणार आहे. आणि प्रेशरसुद्धा काय असणार आहे, लो असणार आहे. आणि जर प्रेशर लो असेल, डेन्सिटी लो असेल तर पार्टिकल्स एकमेकापासून खूप लांब असतील. आणि जर पार्टिकल एकमेकापासून लांब असतील तर त्यांच्यामध्ये असणारं जे इंटरॅक्शन आहे, पार्टिकलमध्ये असणारं इंटरॅक्शन आहे ते खूप लेस असणार आहे किंवा निग्लिजिबल असणार आहे. इट इज निग्लिजिबल मीन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. मग त्यांचं इंटरॅक्शन जे असणार आहे ते जवळपास 0च असणार आहे, म्हणजे इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये होणार नाही. मग ज्या गॅस मॉलिक्युलमध्ये इंटरॅक्शन होत नाही अशा गॅस मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस म्हणतो. मग काही रिअल गॅस आयडियल गॅस होऊ शकतात जर आपण काय केलं, त्यांची डेन्सिटी कमी केली, तर तिथलं प्रेशर कमी केलं, म्हणजेच टेम्परेचर काय केलं, इन्क्रीज केलं, तर जे पार्टिकल असणार आहे, जे मॉलिक्युल असणार आहेत त्या गॅसमधले ते एकमेकापासून खूप लांब जातील. आणि जर ते पार्टिकल एकमेकापासून लांब गेले तर त्यांच्यामध्ये असणारं जे इंटरॅक्शन आहे ते कमी होऊन जाईल, निग्लिजिबल होऊन जाईल. त्यावेळी आपण म्हणू शकतो की एखादा रिअल गॅस काय आहे, आयडियल गॅस आहे. तर कंडिशन कोणती आहे, लो डेन्सिटी आणि लो प्रेशर, दॅट इज हाय टेम्परेचर. ओके, तर पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट. कशा आहात सगळे? बघा काय बघणार आहे आपण आज, कायनेटिक थेअरी पार्ट 4 आपल्याला चाललेला आहे, 3rd पार्ट झालेला आहे, 4th लेक्चर सुरू आहे आपलं हे. याच्यामध्ये मी एक क्वेश्चन घेतला की तो वाय इज द डेव्हिएशन ऑफ रिअल गॅस. व्यवस्थित क्वेश्चन, एकदम खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्यासाठी, तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर मी हा क्वेश्चनचं मिनिंग तुम्हाला नाही सांगितलं तर पुढे तुम्हाला काही क्वेश्चन असे असतील की जे समजणार नाहीत. म्हणून मी या क्वेश्चनला खूप डीपली टीच करणार आहे. तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं नक्की मला काय बोलायचं आहे. बघा क्वेश्चन काय, वाय इज द डेव्हिएशन, सर्वात महत्त्वाचा वर्ड आहे की डेव्हिएशन होणार आहे, म्हणजे त्याचा वे चेंज करणार आहे. डेव्हिएशन म्हणजे काय होणार आहे, तो जो रिअल गॅस आहे तो त्याचा वे चेंज करणार आहे. बघा, वाय इज द डेव्हिएशन ऑफ रिअल गॅस फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे आयडियल गॅस बिहेवियरपेक्षा रिअल गॅस वेगळं बिहेवियर का दाखवतो, का डेव्हिएट होतो. ऑब्झर्व ॲट अ हाय प्रेशरला अँड अ लो टेम्परेचर, आणि लो टेम्परेचरला. म्हणजे हाय प्रेशरला, लो टेम्परेचरला असं काय होतं, हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला असं काय होतं की जो रिअल गॅस आहे तो आयडियल गॅससारखं बिहेवियर दाखवत नाही, का डिव्हिड होतो, त्याच्या आयडियल गॅसच्या बिहेवियरपेक्षा वेगळं बिहेवियर का दाखवतो, याचं रिझन आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी तर फक्त 3 पॉईंट आहेत जे जनरली तुम्हाला समजावून घ्यायचे आहेत, जे एकदम सिम्पल पॉईंट आहेत. फर्स्ट पॉईंट बघा काय म्हणतोय, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉट निग्लिजिबल इन अ रिअल गॅस. जो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे रिअल गॅसमधला तो निग्लिजिबल नाही आहे. म्हणजे निग्लिजिबल नाही म्हणजे 0 नाही आहे. म्हणजे याचा अर्थ रिअल गॅसमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. पहिला पॉईंट की रिअल गॅसमध्ये काय आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. बघा, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉट निग्लिजिबल इन अ रिअल गॅस. म्हणजे याचा अर्थ काय आहे की रिअल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, म्हणजे 2 मॉलिक्युल एकमेकांना काय होणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत. ओके, पुढे, दीज डू नॉट अलाउ द मॉलिक्यूल टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ अ फुल इम्पॅक्ट. आणि जर यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, 2 मॉलिक्युलमध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तर समजा हे एक वॉल ऑफ कंटेनर आहे, बरं ना. म्हणजे समजा इथं आपण एक कंटेनर काढला, या कंटेनरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, बरं आहे. आता हा काय म्हणतोय, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉट निग्लिजिबल. म्हणजे याचा अर्थ आहे, समजा हे 2 मॉलिक्युल आपण पकडल्या, 2 मॉलिक्युलचा आपण स्टडी करतोय, तर हे 2 मॉलिक्युल एकमेकांकडे काय होत असणार आहेत, अट्रॅक्ट होत असणार आहेत. 2 मॉलिक्युल्स आर अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. आता हे 2 मॉलिक्युल जर एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात तर या कंटेनरकडे कोण जाईल का, या कंटेनरकडे कोण जाणार का, नाही. समजा हा मॉलिक्युल इकडे अट्रॅक्ट होतो, हे 2 मॉलिक्युल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. समजा हा आणि हा मॉलिक्युल आहे, हे दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. समजा हा आणि हा मॉलिक्युल आहे, बरं आहे, हा मॉलिक्युल आहे, तर हे दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे यांचं अट्रॅक्शन कुठं सुरू आहे, मॉलिक्युल टू मॉलिक्युल सुरू आहे. मग या कंटेनरवर जाऊन कोणाचा इम्पॅक्ट होणार आहे का, तर कोणाचा होणार नाही. म्हणून तिने इथं असं लिहिलं आहे. पुन्हा एकदा बघा, मी काय म्हणतोय की इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉट निग्लिजिबल. रिअल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, आणि जर असेल इंटरमॉलिक्युलर फोर्स तर काय होणार आहे, दीज डू नॉट अलाउ द मॉलिक्यूल टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ अ फुल इम्पॅक्ट. त्या वॉल ऑफ कंटेनरवर ते फुल इम्पॅक्टनं काय होऊ शकत नाहीत, कोलाइड होऊ शकत
नाहीत. फुल इम्पॅक्टनं म्हणजे त्यांच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या सगळ्या इम्पॅक्टनं त्या वॉलला काय करू शकणार नाहीत, ते प्रेस करू शकणार नाहीत. आणि जर त्यांनी प्रेस नाही केलं, दिस रिझल्ट इन डिक्रीज इन प्रेशर. आणि जर त्यांनी त्या कंटेनरवर इम्पॅक्ट नाही केला तर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. एकदम सिंपल पॉईंट होता. याच्यामध्ये 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. बघा पहिल्या पॉईंटमध्ये 3 पॉईंट म्हणजे काय करायचं तुम्हाला समजावून घ्यायचं. 3 मुद्दे समजले तुम्हाला की रिअल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, बरं आहे. आणि जो निग्लिजिबल नाही आहे, निग्लिजिबल नाही म्हणजे तुम्ही काढून टाकू शकत नाही की एकदम छोटा. जसं आपण म्हणणार की हा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तर एकदम स्मॉल आहे, 0.0001 न्यूटन आहे, तर त्याला रिमूव्ह करा, तर तेवढा फोर्स नाही आहे. म्हणजे याचा अर्थ निग्लिजिबल करण्यासारखा फोर्स नाही, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवला, रिअल गॅसमध्ये काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. आणि जर इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तर मॉलिक्युल अटॅक होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ जी वॉल ऑफ कंटेनर आहे त्याच्यावर जो इम्पॅक्ट होणार आहे तो कमी असणार आहे. म्हणजे याच्यावर पडणारा जो फोर्स आहे, या वॉल ऑफ कंटेनरवर असणारा जो फोर्स आहे तो काय असणार आहे, लेस असणार आहे. आणि जर वॉल ऑफ कंटेनर जर फोर्स कमी पडत असेल तर तुमचं प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हे 3 फक्त मला एवढं समजतं. रिअल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स निग्लिजिबल नाही आहे, म्हणजे याचा अर्थ मॉलिक्युल अट्रॅक्ट होतात. आणि जर मॉलिक्युल अट्रॅक्ट होत असतील तर वॉल ऑफ कंटेनरवर त्यांचा इम्पॅक्ट लेस असणार आहे. आणि जर वॉल ऑफ कंटेनरवर इम्पॅक्ट लेस असेल तर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. गेट इट. आता बघूया आपण सेकंड पॉईंट काय म्हणतो. ॲट अ हाय प्रेशर, इथं प्रेशर काय झालं, लो झालं. आता ॲट अ हाय प्रेशर द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. हाय प्रेशरला काय असतं, मॉलिक्युल एकमेकाच्या खूप जवळ असतात, बरं ना. आता जर मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ आले तर कुठला फोर्स तयार होईल, रिपल्सिव्ह फोर्स तयार आहे. मग अशी मॉलिक्युल एकमेकापासून लांब होते तर कुठला फोर्स तयार झाला, अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार झाला होता. आता मॉलिक्युल कशात एकमेकाच्या खूप जवळ आहेत, मग काय होईल, रिपल्सिव्ह फोर्स ऑपरेट व्हायला सुरुवात होईल. बघा इथं बघूया आपण. ॲट अ हाय प्रेशर द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर, द शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स स्टार्ट ऑपरेटिंग. म्हणजे शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स काय होणार आहे, ऑपरेट व्हायला सुरुवात होणार आहे, स्टार्ट ऑपरेटिंग. अँड द मॉलिक्युल्स बिहेव ॲज अ स्मॉल बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल. म्हणजे जो मॉलिक्युल आहे तो आपला हार्ड पार्टिकलसारखं बिहेव करणार आहे, हार्ड बट स्मॉल पार्टिकलसारखं ते काय करणार आहे, तो बिहेव करायला सुरुवात करणार आहे. आणि मग काय होईल, मग द नेट व्हॉल्यूम ऑफ द गॅस कॅनॉट बी इग्नोर्ड. जो नेट व्हॉल्यूम तयार होईल, हे पार्टिकल सगळे एकत्र, हाय प्रेशर एक्झर्ट केलं आपण, प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे मॉलिक्युल सगळे काय आले, एकत्र आले, बरं आहे ना, जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर काय झालं बघा, सगळं एकदम व्यवस्थित समजून घ्या. आपण काय केलं, प्रेशर इन्क्रीज केलेलं आहे. आणि प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर काय होणार आहे, इफ वी इन्क्रीज द प्रेशर, जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर मॉलिक्युल आर कम्स क्लोजर टू इच अदर. तर मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येणार आहेत. आणि जर मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ आले तर शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट होणार आहे. शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स काय करणार आहे, ऑपरेट व्हायला सुरुवात होणार आहे, असं त्यांनी म्हणलेलं आहे की आपण म्हणूया क्रिएट होणार आहे. बरं, शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट झाल्यानंतर काय होईल बघा, काय म्हणतात तिथं, शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स ऑपरेटिंग अँड द मॉलिक्युल बिहेव्स ॲज अ. आणि मग जो मॉलिक्युल असणार आहे, ज्यावेळी शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स तयार होईल त्यावेळी तुमचा जो मॉलिक्युल असणार आहे तो असणार आहे स्मॉल बट काय म्हणले, हार्ड स्पेरिकल. काय म्हणले बघा इथं, बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल. म्हणजे एकदम हार्ड स्पेरिकल पार्टिकल तयार होणार आहे. द नेट व्हॉल्यूम ऑफ द गॅस कॅनॉट बी इग्नोर. आणि आता जो काय व्हॉल्यूम तयार होईल, पार्टिकल एकत्र आल्यानंतर जो काय व्हॉल्यूम तयार होईल तो इग्नोर करण्यासारखा नसणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही. जो काय व्हॉल्यूम तयार होणार आहे त्याला अगेन्स्ट अवेलेबल व्हॉल्यूम फॉर मोशन. जो काय मोशनसाठी व्हॉल्यूम अवेलेबल होता, एवढा सगळा मोशनसाठी व्हॉल्यूम अवेलेबल होता. आणि आपण काय केलं, प्रेशर काय केलेलं आहे, त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे सगळ्या बाजूनी. आणि प्रेशर एक्झर्ट केल्यामुळे काय झालं, मॉलिक्युल सगळे एकत्र आल्यानंतर काय झालं, शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स तयार झाला. आता जे काय पार्टिकल आहेत ते स्मॉल आहेत परंतु हार्ड स्पेरिकल आहेत. आणि आता जो नेट व्हॉल्यूम तयार झालेला आहे, तर काय जो काय नेट व्हॉल्यूम तयार झालेला आहे तो इग्नोर करण्यासारखा नाही आहे का त्या. आणि त्यांना जे व्हॉल्यूम लागणार आहे मोशनसाठी त्याच्या अवेलेबल टू ते म्हणलेला आहे अगेन्स्ट अवेलेबल व्हॉल्यूम फॉर मोशन. देअर फॉर व्हेरी लेस व्हॉल्यूम इज अवेलेबल फॉर मॉलिक्युलर मोशन. म्हणजे आपल्याला आता जी मोशन करण्यासाठी व्हॉल्यूम जो अवेलेबल झालेला आहे तो काय झाला आहे, खूप कमी झाला आहे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग प्रेशर. प्रेशर इन्क्रीज केल्यामुळं तुम्हाला जो व्हॉल्यूम मिळणार आहे, त्या पार्टिकलला जो व्हॉल्यूम मिळणार आहे मोशन करायला तो कसा असणार आहे, एकदम लेस असणार आहे. एकदम सिंपल पॉईंट होता. पुन्हा एकदा सेकंड पॉईंट एक्सप्लेन करतोय. सेकंड पॉईंट काय म्हणतो की ज्यावेळी तुम्ही हाय प्रेशर एक्झर्ट करता त्यावेळी गॅसचे जे मॉलिक्युल असणार आहेत ते क्लोज टू इच अदर येणार आहेत. आणि ज्यावेळी गॅसचे मॉलिक्युल एकमेकाच्या जवळ येतील त्यावेळी शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स
ऑपरेट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हा जो शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स आहे तो काय करेल की त्याच्यामुळे जे मॉलिक्युल्स आहेत आपले जे स्मॉल आहेत ते हार्ड स्पेरिकल बनतील, बरं आहे ना. आणि ते हार्ड स्पेरिकल मॉलिक्युल आहेत त्यांचा जो व्हॉल्यूम असणार आहे, जो नेट व्हॉल्यूम असणार आहे तो त्याला आपल्याला इग्नोर करता येणार नाही. भले तो स्मॉल असेल तो व्हॉल्यूम काय असणार आहे, कमी असणार आहे, बरं आहे. जो आपल्या मोशनसाठी जो व्हॉल्यूम होता त्याच्यापेक्षा तो भलताच काहीतरी कमी असेल, परंतु त्याला आपल्याला इग्नोर करता येणार नाही. हा इथं पॉईंट आहे. कॅनॉट बी इग्नोर्ड अगेन्स्ट अवेलेबल व्हॉल्यूम फॉर मोशन. देअरफॉर व्हेरी लेस व्हॉल्यूम इज अवेलेबल फॉर द मॉलिक्युलर मोशन. एकदम कमी व्हॉल्यूम आपल्याला मिळणार आहे त्या मॉलिक्युलला मूव्ह होण्यासाठी. ओके, लास्ट पॉईंट काय सांगते बघा, ॲज अ व्हेरी लो टेम्परेचर. आता आपण टेम्परेचर लो करणार आहे. आता टेम्परेचर लो केलं की तुम्हाला माहीत आहे मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. बघा, ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर द मॉलिक्युलर मोशन बिकम स्लो. काय होणार आहे, मॉलिक्युलर मोशन काय होणार आहे, स्लो होणार आहे. जे टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्यांना एनर्जी मिळेल आणि एनर्जी मिळाली की त्यांची मोशन काय होईल, इन्क्रीज होईल, बरं ना. आता इथं लो टेम्परेचर याचा अर्थ मॉलिक्युलर मोशन काय होणार आहे, स्लो होणार आहे. अँड द मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर. आणि मॉलिक्युल्स काय करतील आता एकमेकाकडे अट्रॅक्ट. म्हणजे आत्ताच म्हटलं की फार अवे फ्रॉम इच अदर, की ते लांब असणार आहेत. म्हणजे लांब असले तर ते अट्रॅक्ट होतील, जवळ असतील तर शॉर्ट रेंज फोर्स तयार होईल आणि ते पुन्हाकडे जातील, बॅकला जाणार आहेत. म्हणजे ते लांब होते म्हणून काय त्याच्यामध्ये झालं, अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार झाला. तर ते काय म्हटलं, बिकम स्लो अँड द मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्स. कशामुळे ते अट्रॅक्ट झाले, ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे ते अट्रॅक्ट झालेले आहेत. हेन्स द बिहेवियर ऑफ रिअल गॅस डेव्हिएट्स फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. आणि या सगळ्या कारणांमुळं, इथं दिलेल्या सगळ्या कारणांमुळं काय होतं आहे की आपला जो रिअल गॅस आहे तो डेव्हिएट होतो आहे फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे रिअल गॅसनं आयडियल गॅससारखं बिहेवियर दाखवलं पाहिजे पण तो दाखवत नाही आहे. त्याची कारणं काय असू शकतात, त्याची कारणं ही असू शकतात. पहिलं कारण सांगितलं काय की जो फोर्स आहे, जो रिअल गॅसमध्ये जो फोर्स असतो तो निग्लिजिबल नाही आहे. मग त्याला आपल्याला रिमूव्ह करता येणार नाही किंवा काढून टाकता येणार नाही. मग त्याला आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. दुसरं, दिस डू नॉट अलाव द मॉलिक्युल्स टू कोलाइड द कंटेनर ऑफ द वॉल विथ अ फुल इम्पॅक्ट. म्हणजे फुल इम्पॅक्टने त्या कंटेनरवर आपटणं, कोलाइड होणं त्याला शक्य होणार नाही. कारण की त्यांच्यामध्ये आता इथे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. कारण की तुम्हाला सांगितलं आहे द इंटरमल अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नॉट निग्लिजिबल इन अ रिअल गॅस. आणि त्याच्यामुळे तो फुल इम्पॅक्टने त्याच्यावर पडणार नाही. दे डू नॉट अलाव द मॉलिक्यूल टू कोलाइड द कंटेनर विथ अ फुल इम्पॅक्ट. दिस रिझल्ट इन डिक्रीजिंग प्रेशर. आणि याच्यामुळे प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. मग समजा आपण हाय प्रेशरला याचं काम करायला बघितलं की हाय प्रेशरला काय होतं आहे, आपण प्रेशर एक्झर्ट केलं त्याच्यावर तर काय होणार आहे, मॉलिक्यूल कम्स क्लोजर टू इच अदर. मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येणार आहेत आणि जर मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ आले तर काय तयार होईल, शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स तयार होणार आहे. शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स तयार होणार आहे. आणि मग शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्स तयार झाला तर आपला जो मॉलिक्यूल असणार आहे जो स्मॉल आहे, ऑलरेडी स्मॉल आहे, तो कसा बनेल, हार्ड स्पेरिकल बनणार आहे. आणि हार्ड स्पेरिकल बनल्यानंतर त्याचा जो व्हॉल्यूम तयार, नेट व्हॉल्यूम जो तयार होणार आहे, आता जो टोटल व्हॉल्यूम तयार होणार आहे वेन वी अप्लाइड द प्रेशर, बरं आहे ना, हाय प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर जो व्हॉल्यूम तयार होणार आहे तो खूप कमी असणार आहे, तो खूप लेस असणार आहे. परंतु त्याला आपल्याला इग्नोर करता येणार नाही. म्हणजे प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर, याच्यावर प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कमी होऊन जाईल, छोटा व्हॉल्यूम होऊन जाईल, पण आपल्याला त्याला इग्नोर करता येणार नाही. कन्सिडर टू अगेन्स्ट द अवेलेबल व्हॉल्यूम फॉर द मोशन. इथं म्हटलेलं आहे अगेन्स्ट द अवेलेबल व्हॉल्यूम फॉर द मोशन. देअरफॉर व्हेरी लेस व्हॉल्यूम इज अवेलेबल फॉर मॉलिक्युलर मोशन. त्यामुळे आता काय होईल, हाय प्रेशरला कमी व्हॉल्यूम मिळणार आहे. कशासाठी, मोशन करण्यासाठी. आणि लास्ट जो पॉईंट आहे तो लो टेम्परेचरचा आहे की लो टेम्परेचरला मॉलिक्युलची मोशन कशी होणार आहे, स्लो होणार आहे. मॉलिक्युलची मोशन काय होणार आहे, स्लो होणार आहे. आणि जर मॉलिक्युलची मोशन स्लो झाली तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण होईल. आणि अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे ते काय होतील, अट्रॅक्ट होतील एकमेकाकडे, अट्रॅक्ट टुवर्ड इच अदर. अट्रॅक्टिव्ह फोर्स, हेन्स द बिहेवियर ऑफ रिअल गॅस इज डेव्हिएट्स फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे रिअल गॅसचं बिहेवियर हे आयडियल गॅसच्या बिहेवियरपेक्षा डिफरंट तो दाखवणार आहे. राईट. होप तुम्हाला समजलं असेल. Take a screenshot or pause the video, note it down. Okay, बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ साईज ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ रिअल गॅस. बरं आहे ना, रिअल गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची जी साईज आहे त्याचा इफेक्ट काय होतो, काय इफेक्ट पडतो ॲज अगेन्स्ट द आयडियल गॅस. आपण आयडियल गॅसला पण स्टडी करणार आहे. कंपॅरायझिंग म्हणजे काय, मेड अप ऑफ किंवा कन्सिस्ट ऑफ, काय म्हणू शकतो मी याचा मिनिंग, मेड अप ऑफ. ओके, मेड अप ऑफ पॉईंट पार्टिकल्स ऑन अ प्रॉपर्टीज ऑफ गॅस. म्हणजे रिअल गॅसचे जे पार्टिकल आहेत किंवा आयडियल गॅसचे पार्टिकल आहेत, बरं, त्यांची जी साईज आहे त्यांचा इफेक्ट प्रॉपर्टीज ऑफ गॅसवर काय होतो ते आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन समजलं का. जो आपला रिअल गॅस आहे किंवा आयडियल गॅस आहेत यांची जी साईज आहे, पार्टिकलची जी साईज आहे, या पार्टिकल साईजचा इम्पॅक्ट प्रॉपर्टीज ऑफ गॅसवर पडतो की नाही पडत हे आपल्याला बघायचं आहे. आणि पडतो तर काय पडतो, त्याचा इम्पॅक्ट काय होतो हे आपल्याला बघायचं आहे.
तर फर्स्ट पॉईंट बघा काय एक्सप्लेन करतो आहे. आयडियल गॅसेस आर ॲज्युम टू बी मेड अप ऑफ पॉईंट पार्टिकल्स. आयडियल गॅसला काय म्हणलं जातं की हे एक पॉईंट पार्टिकल आहेत. काय आहेत ते? आयडियल गॅस काय आहे? एक पॉईंट पार्टिकल आहे, राईट. आयडियल गॅस ॲज्युम टू बी मेड अप ऑफ पॉईंट पार्टिकल्स हुज साईज इज निग्लिजिबल. ज्याची साईज काय असते? निग्लिजिबल असते. निग्लिजिबल मीन्स आता इथं निग्लिजिबलचं मिनिंग बघा काय. निग्लिजिबल मीन्स 0. म्हणजे त्याची साईज किती असणार आहे? ॲप्रॉक्सिमेटली किती असणार आहे? 0 असणार आहे. मग आपण ती साईज पकडणारच नाही की त्याला साईज आहे म्हणून, कळतं ना. निग्लिजिबल. वेअर ॲज द रिअल गॅस मेड अप ऑफ पार्टिकल्स विथ सम फायनाईट साईज. परंतु रिअल गॅसला काय असतात? रिअल गॅसचे जे पार्टिकल आहेत त्यांची साईज कशी असते? फायनाईट साईज असते. आता याच्यामध्ये लक्षात तुम्हाला काय काय ठेवायचं बघा. आयडियल गॅस इज मेड अप ऑफ पॉईंट पार्टिकल्स हुज साईज इज निग्लिजिबल. आयडियल गॅस मेड अप ऑफ साईज ऑफ निग्लिजिबल. ओके. आयडियल गॅस मेड अप ऑफ पॉईंट पार्टिकल्स हुज साईज इज निग्लिजिबल. आणि रिअल गॅसमध्ये काय लक्षात येणार? रिअल गॅस मेड अप ऑफ पार्टिकल्स विथ अ फायनाईट साईज. कळतं आहे का? आयडियल गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते पॉईंट पार्टिकल्स आहेत. ते पॉईंट पार्टिकल आहेत आणि त्याची साईज कशी आहे? निग्लिजिबल आहे. रिअल गॅस जे आहे त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते फायनाईट साईजचे आहेत. फायनाईट साईज समजतं ना, ज्याची साईज आपण मेजर करू शकतो. ज्याची साईज आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो. एवढ्या साईजमध्ये रिअल गॅसचे पार्टिकल असतात. पहिला पॉईंट क्लिअर आहे का? एकदम सिम्पल पॉईंट होता की आयडियल गॅस पॉईंट आहे, एका पॉईंटवर असतो आणि त्याची साईज आपण मेजर करू शकत नाही. निग्लिजिबल साईज आहे त्याची. आणि रिअल गॅसची साईज आपण मेजर करू शकतो, म्हणजे ती फायनाईट आहे. सेकंड पॉईंट काय म्हणतो बघा. देअरफोर, आता याची पॉईंट पार्टिकल आहे, निग्लिजिबल साईज आहे, मग काय होते बघा. देअरफोर आयडियल गॅस डज नॉट ऑक्युपाय मच ऑफ व्हॉल्यूम अँड इट्स व्हॉल्यूम वेन प्लेस इन अ कंटेनर कॅन बी टेकन ॲज अ व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी एखाद्या कंटेनरमध्ये आपण आयडियल गॅस टाकतो त्यावेळी तो मच व्हॉल्यूम ऑक्युपाय करत नाही. म्हणजे जेवढा सगळा आहे तेवढा सगळा व्हॉल्यूम ऑक्युपाय करत नाही. म्हणून आपल्याला जर कोणी विचारलं की आयडियल गॅसचं एखादं व्हॉल्यूम किती आहे एखाद्या कंटेनरमध्ये, या कंटेनरमध्ये समजा या कंटेनरमध्ये तुम्ही आयडियल गॅस फिल केलेला आहे, तर या आयडियल गॅसचा व्हॉल्यूम किती आहे? तर तुम्ही म्हणाल की जेवढा व्हॉल्यूम या कंटेनरचा आहे तेवढाच व्हॉल्यूम कोणाचा आहे? आयडियल गॅसचा आहे. जेवढा व्हॉल्यूम कंटेनरचा आहे तेवढाच व्हॉल्यूम कोणाचा आहे? आयडियल गॅसचा आहे. हे झालं आयडियल गॅसच्या बाबतीमध्ये. रिअल गॅसच्या बाबतीमध्ये काय बघा. ऑन द अदर हँड द पार्टिकल्स ऑफ रिअल गॅस ऑक्युपाय फायनाईट व्हॉल्यूम अँड इट इज गेट ॲडेड टू द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणजे काय होतं? समजा आता याच कंटेनरमध्ये रिअल गॅसच्या आयडियल गॅसच्या ऐवजी आपण रिअल गॅस फिल केलेला आहे, तर रिअल गॅसचा व्हॉल्यूम सांगतात मी काढणार द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर तर घ्याच, प्लस काय घ्या? व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युलसुद्धा घ्या किंवा व्हॉल्यूम ऑफ गॅससुद्धा घ्यायचं. तुम्हाला काय घ्यायचं आहे? म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागेल? V1 प्लस V2 करावं लागणार आहे. V1 समजा आपण मांडलं की V1 म्हणजे आपलं काय आहे? व्हॉल्यूम ऑफ कंटेनर आहे. काय? व्हॉल्यूम ऑफ कंटेनर आहे. व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, बरं आहे. तर V2 आपला काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ गॅस असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस असणार आहे. तर आपल्याला इथं हा V फाइंड करण्यासाठी ज्यावेळी एखाद्या कंटेनरमध्ये रिअल गॅस असतो तो V फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? V1 प्लस V2 करावं लागणार आहे. V1 प्लस V2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर प्लस व्हॉल्यूम ऑफ गॅस, या दोघांची ॲडिशन करावं लागेल. त्याही तुम्हाला नेट व्हॉल्यूम मिळणार आहे रिअल गॅसचा. आणि आयडियल गॅस असेल तर व्हॉल्यूम ऑफ गॅस घ्यायची गरज नाही. फक्त व्हॉल्यूम ऑफ कंटेनरच तुमचं काय सांगून जाईल? तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस सांगून जाईल. म्हणजे आयडियल गॅस असताना फक्त तुम्हाला कंटेनरचा व्हॉल्यूम जरी काउंट केला तरी सफिशियंट आहे, परंतु रिअल गॅस प्रेझेंट असताना तुम्हाला तो व्हॉल्यूम ॲड करावा लागणार आहे. आणि लास्ट पॉईंट, आता ड्यू टू दी फायनाईट साईज, आता जे आपलं रिअल गॅसेस आहेत त्याचे जे पार्टिकल्स आहेत त्याची साईज कशी आहे? फायनाईट साईज आहे. आता फायनाईट साईज आहे म्हणजे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण असणार आणि पोटेन्शियल एनर्जी पण असणार आहे. दोन्ही एनर्जी प्रेझेंट असणार आहे, कायनेटिक ॲज वेल ॲज पोटेन्शियल. इथे लिहिलं आपण ड्यू टू फायनाईट साईज पार्टिकल ऑफ रिअल गॅस पजेस कायनेटिक ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी. दस, आता याच्यामुळे काय होईल बघा. दस इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. आता ज्या एखाद्या पार्टिकलमध्ये कायनेटिक एनर्जी पण आहे आणि पोटेन्शियल पण एनर्जी आहे, तर तो कशावर, त्याची जी इंटरनल एनर्जी असणार आहे, यू म्हणतो आपण त्याला, त्या इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे? म्हणजे एनर्जी जी असणार आहे ती कशावर डिपेंड असणार आहे? तिन्ही व्हेरिएबलवर डिपेंड असणार आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. परंतु आयडियल गॅस जो आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जी आहे, तर तो फक्त टेम्परेचरवर काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. ओनली डिपेंड्स अपॉन अ टेम्परेचर. इथं आपण लिहिलं आहे दस इंटरनल एनर्जी ऑफ रिअल गॅस डिपेंड्स अपॉन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ द गॅस, वेअर ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस डिपेंड्स ऑन ओनली टेम्परेचर. याची साईज एकदम स्मॉल आहे आणि त्या साईज स्मॉल असल्यामुळं तो कायनेटिक एनर्जीमध्ये नेहमी असणार आहे. आणि कायनेटिक एनर्जीमध्ये असेल
तर काय होईल, फक्त आणि फक्त तो टेम्परेचरवरच डिपेंड राहील. इतकी सिम्पल कन्सेप्ट आहे, सिम्पल क्वेश्चन आहे, इतकं काय अवघड नाही आहे. की साईजवरून तुम्हाला कंपॅरिझन करायला सांगितलं होतं की जर रिअल गॅसची साईज आणि आयडियल गॅसची साईज काय असते आणि त्या दोघांचे साईज वेगळे असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीजवर काय इम्पॅक्ट पडतो हे आपण बघितलं. राईट, व्यवस्थित समजलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, मीन फ्री पाथ. काय आपला मीन फ्री पाथ, याला मी एका वर्डमध्ये पण संपू शकतो किंवा एका सेंटेन्समध्ये पण संपू शकतो की मीन फ्री पाथ म्हणजे काय. तरीसुद्धा मी इथं एवढी सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. त्याचं रिझन काहीतरी असणार आहे, कारण की टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर त्याची इन्फॉर्मेशन, एक मिनटं, टेक्स्टबुकमध्ये मीन फ्री पाथची इन्फॉर्मेशन आहे जी काय दिलेली आहे ती एकदम सटीक दिलेली आहे, एकदम व्यवस्थित दिलेली आहे. मला वाटतं मी फर्स्ट व्हिडिओपासून किंवा जिथपासून बुक आलं असं म्हणायला काय हरकत नाही, जिथपासून बुक आले तिथपासून सांगतो की आपले जे टेक्स्टबुक आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे टेक्स्टबुक आलेले आहेत ते खूप छान आहेत. आपला सिलेबस खूप व्यवस्थित आपल्याला डिस्क्राईब करून दिलेला आहे. कम्पेअर टू NCERT सिलेबसपेक्षा आपला सिलेबस खूप व्यवस्थित हायलायटेड केलेला आहे आणि बेसिक खूप छान दिलेला आहे. बरोबर आहे. तर टेक्स्च्युअल सगळे पॉईंट आहेत, समजण्यासारखे एकदम सिम्पल आहेत. याच्यावर क्वेश्चन काय येऊ शकतो हा मी इथे लिहिलेलं नाही आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्री पाथ येऊ शकतो किंवा मोस्ट ऑफ याच्या फॉर्म्युल्यावर एखादं डिपेंडेड प्रॉब्लेम्स विचारू शकतात. एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा डिफाईन द मीन फ्री पाथ, इथं मी स्टार केलेलं आहे की त्याची डेफिनेशन आहे. मग मी इथं मी काय म्हणलं तुम्हाला, मी एका सेंटेन्समध्ये संपू शकतो की त्याची डेफिनेशन फक्त समजावून सांगितली तरी मी मीन फ्री पाथ समजावून सांगू शकतो. पण तरीसुद्धा मी इथं खूप इन्फॉर्मेशन लिहिली आहे कारण की तुम्हाला बेसपासून सगळं समजावं, काही राहिलं नको म्हणून मी स्टार्ट टू एंड लिहिलेला आहे. बघा मीन फ्री पाथ काय बघण्याचा आपल्याला पहिला फर्स्ट पॉईंट काय सांगतोय, द मॉलिक्युल्स ऑफ गॅस आर युनिफॉर्मली डिस्पर्स थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ गॅस. द मॉलिक्युल्स ऑफ गॅस म्हणजे गॅसचे जे मॉलिक्युल असतात ते युनिफॉर्मली डिस्पर्स झालेले असतात थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे समजा व्हॉल्यूम ऑफ द गॅस एवढा आहे, त्याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन असणार आहे कशाचं, गॅस मॉलिक्युलचं. तर पहिला पॉईंट क्लिअर होतो तुमचा, द मॉलिक्युल ऑफ गॅस आर युनिफॉर्मली डिस्पर्स थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ गॅस बट आर एक्झिक्युटिंग रँडम मोशन विच इज शोन इन अ फिगर. परंतु ते कुठल्या मोशनमध्ये असतात, रँडम मोशनमध्ये. मग इथे एक पार्टिकलची मी रँडम मोशन दाखवलेली आहे, याला ब्राउनियन मोशन सुद्धा म्हणतात. बरं आहे ना. टिपिकल मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल सुद्धा म्हटलं जातं. ही कसली मोशन आहे, टिपिकल मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल आहे. ब्राउनियन मोशन म्हटलं तरी चालेल, ओके, किंवा रँडम मोशन म्हटलं तरी सुद्धा चालेल. बघा 3 वर्ड सांगतोय, रँडम मोशन पण म्हणू शकता, टिपिकल मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल म्हणू शकता किंवा ब्राउनियन मोशन सुद्धा म्हणू शकता. राईट. मग आता हे बघा इथं पार्टिकल ट्रॅव्हल कसं करतोय त्याची डायरेक्शन मी दाखवलेलं आहे की पार्टिकल असं ट्रॅव्हल करतोय या टाईपमध्ये. मग ज्या वेळेस पार्टिकल काय करतो त्याची डायरेक्शन चेंज करतोय त्यावेळी तो कुठल्या ना कुठलं ते पार्टिकल काय करतोय, सक्सेसिव्ह कोलिजन करतोय. काय करतोय, सक्सेसिव्ह कोलिजन करतोय त्या पार्टिकलवर. म्हणजे एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलवर काय करतोय, सक्सेसिव्ह कोलिजन करतोय आणि त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. डायरेक्शन काय होते, चेंज होते. परंतु जोपर्यंत पार्टिकल एकमेकावर कोलाइड होत नाहीत तोपर्यंत त्यांची डायरेक्शन चेंज होत नाही. तोपर्यंत तो स्ट्रेट लाईनमध्येच काय करत असतो, ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे हा पार्टिकल असा स्ट्रेट लाईनमध्ये चालला होता, इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली, पर इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली, इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली, इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली. नंतर इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, इथे एक पार्टिकल असणार त्याच्यावर कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली, इथल्या पार्टिकल कोलाइड झाला, डायरेक्शन चेंज झाली. असं प्रत्येक रँडम मोशन, कंटिन्युअसली रँडम मोशनमध्ये तो असणार आहे, कंटिन्युअस कोलाइड होत राहणार आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट तर तुम्हाला कळाला की गॅसचे जे मॉलिक्युल असतात ते नेहमी कशामध्ये असतात, रँडम मोशनमध्ये असतात. बरोबर आहे ना. आणि त्याचबरोबर ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात इन अ व्हॉल्यूम ऑफ द गॅस. सेकंड पॉईंट काय सांगतो, वेन अ मॉलिक्युल्स अप्रोच अनदर मॉलिक्युल, वेन वन मॉलिक्युल अप्रोच टू अनदर मॉलिक्युल, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलच्या जवळ जात असतो, अप्रोच होत असतो, त्यावेळी काय होतं बघा, वेन अ मॉलिक्युल अप्रोच अनदर मॉलिक्युल देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम. ज्यावेळी एक दोन मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ असतात त्यावेळी त्यांच्यामध्ये कसला असतो, रिपल्सिव्ह फोर्स असतो. रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम ड्यू टू विच मॉलिक्युल्स बिहेव्स लाईक अ स्मॉल अँड हार्ड स्पेरिकल पार्टिकल. लास्ट टाइम डिस्कशन झालेलं होतं आपलं. मी कॅन यू टेलचे जे क्वेश्चन घेतले 2, बरं आहे ना, त्याच्यामध्ये तुमचं हे डिस्कशन झालं होतं की ज्यावेळी मॉलिक्युल एकमेकाला रिपल्स करतात, ज्यावेळी 2 मॉलिक्युल आहेत फार अवे फ्रॉम इच अदर आहेत आणि ते एकमेकाला पुढे अप्रोच व्हायला लागले, एकमेकाच्या जवळ यायला लागलेले आहेत, जेव्हा ते जवळ येतात त्यावेळी काय करतात, रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट होतं असं मी म्हणलं होतं. आणि तो रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट झाल्यामुळे मॉलिक्युल काय करतो, हार्ड आणि स्मॉल स्पेरिकल फॉर्ममध्ये दिसणार आहे. मग दिलेलं आपण बिहेव्स लाईक अ स्मॉल अँड हार्ड स्पेरिकल पार्टिकल. धिस लीड्स टू इलॅस्टिक कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स. आणि याच्यामुळेच काय होतं, त्यांच्यामध्ये इलॅस्टिक कोलिजन होतं. कसलं कोलिजन होतं, इलॅस्टिक कोलिजन. दिसते का, इलॅस्टिक कोलिजन.
इलॅस्टिक कोलिजन, राईट. मग त्यांच्यामध्ये काय होणार आहे, इलॅस्टिक कोलिजन होणार आहे, राईट. दस बोथ द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मॉलिक्यूल चेंज. त्यामुळे दोन्ही पार्टिकलची काय होणार आहे, दोन्ही गोष्टी चेंज होणार आहेत, दोन्ही पार्टिकलच्या दोन्ही गोष्टी चेंज होणार आहेत. मग दोन पार्टिकल कोण, ज्या दोघांचं सक्सेसिव्ह काय झालेलं आहे, कोलिजन झालेलं आहे. माझ्या हाताकडे लक्ष ठेवा, त्या दोन पार्टिकलचं काय झालेलं आहे, सक्सेसिव्ह कोलिजन झालेलं आहे. दोन पार्टिकल आहेत, अवे फ्रॉम इच अदर आहेत, अप्रोचिंग टुवर्ड्स इच अदर, रिपल्सिव्ह फोर्स क्रिएटेड. रिपल्सिव्ह फोर्स केल्यानंतर कळतं आहे, कोलिजन, राईट आहे. हे काय होणार आहे, यांचं सक्सेसिव्ह कोलिजन होणार आहे. आणि दोघांची स्पीड पण चेंज होणार आहे आणि डायरेक्शन पण चेंज होणार आहे. म्हणजे दोघांचं स्पीड पण चेंज होणार आहे. हा पार्टिकल इकडून आला, कोलाईड झाले, डायरेक्शन चेंज. कळते, दोघांना असं जायचं होतं स्ट्रेट, पण ते कोलाईड झाल्यामुळं दोघांची डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. विथ स्पीड, त्यांचं स्पीडसुद्धा चेंज होणार आहे, म्हणजे वेलॉसिटी चेंज, राईट आहे. दस बोथ द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मॉलिक्यूल चेंज. द मॉलिक्यूल ऑल्सो कोलाइड विथ द वॉल ऑफ कंटेनर. आणि त्याचबरोबर जो मॉलिक्यूल आहे तो या कंटेनरवर सुद्धा काय होत असतो, कोलाइड होत असतो. जो मॉलिक्यूल आहे ते या कंटेनरवर सुद्धा काय होत असतात, कोलाइड होत असतात. ओके, पुढे. द मॉलिक्यूल एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर ओनली ड्युरिंग कोलिजन. जे मॉलिक्यूल आहेत, जे रँडम मोशनमध्ये फिरत असतात, ते फोर्स एकमेकावर एक्झर्ट करतात फक्त कधी, वेन दे आर कोलाइड ऑन इच अदर और ड्युरिंग द कोलिजन. या त्यांचं कोलिजन होत असतं त्याचवेळी ते फक्त फोर्स एक्झर्ट करतात, अदरवाईज ते एकमेकावर कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत नाहीत. द मॉलिक्यूल एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर only during collision. Thus, in between two successive collision, the molecules move along straight path with constant velocity. आणि मग ज्यावेळी त्यांचं कोलिजन होऊन बाहेर पडतो त्यावेळी तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. बघा नाही तर मी माझ्या तेच बोललो मी की पार्टिकलला जर तुम्ही इथून इथपर्यंत बघा, पार्टिकल जर तुम्ही इथून इथपर्यंत जर बघितलं तर मध्ये कुठलाही पार्टिकल आलेलं नाही आहे कोलाइड व्हायला त्याच्यावर. त्यामुळे तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो आहे. कसा ट्रॅव्हल करतो आहे, स्ट्रेट लाईनमध्ये. मग इथे स्टेटमेंट काय म्हणलं आहे, दस इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या बिटवीनमध्ये. मग इथे एक सक्सेसिव्ह कोलिजन झाले, इथे एक सक्सेसिव्ह कोलिजन झालेलं आहे. या दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या इन बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग स्ट्रेट पाथ. द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग स्ट्रेट पाथवरून चाललेला आहे विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये पण त्यावेळी चेंज होत नाही. म्हणजे या पाथमध्ये, एवढ्या रिजनमध्ये त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये पण चेंज होत नाही. आणि दॅट इज कॉल्ड मीन फ्री पाथ. त्याला आपल्याला मीन फ्री पाथ म्हणायचं. बघा तुम्हाला पुढे कळेल. द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल. द ॲव्हरेज डिस्टन्स, ॲव्हरेज काढायला लागणार आहे. मग समजा आता आपण इथं समजूया की इथून पार्टिकल स्टार्ट झाला तर हा आपला V1 आहे. म्हणजे कुठपर्यंत V1, इथपासून इथपर्यंत काय आपला V1 आहे, राईट आहे. नंतर इथपासून इथपर्यंत आपला V2 आहे, इथपासून इथपर्यंत आपला V3 आहे, इथपासून इथपर्यंत आपला V4 आहे, इथपासून इथपर्यंत आपला V5 आहे, इथपर्यंत आपला V6, हा V7, इथपर्यंत आणि इथपर्यंत V8 आहे, राईट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, मी ॲव्हरेज डिस्टन्स काढायचं आहे. मग आपण काय करणार, V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V8 पर्यंत ॲडिशन करणार, डिवाइड बाय 8. दॅट इज द ॲव्हरेज डिस्टन्स. सॉरी, ॲव्हरेज डिस्टन्स काढ, ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॉलिक्यूल. डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स मेजर करणार तुम्ही. या पार्टिकल यापासून व्हेलॉसिटी घेतलं चुकून, सॉरी, डिस्टन्स समजा आपण S म्हणू याला. तर तुम्ही आता ॲज्युम करा की ते सगळीकडे S असणार आहे Vच्या ऐवजी, बरं आहे. इकडे सगळीकडे S असणार आहे. येस, वेलॉसिटीच्या ऐवजी डिस्प्लेसमेंट घेतलं किंवा डिस्टन्स घेतलं तर आपल्याला काय करावं लागेल, इथे सगळ्या डिस्टन्सची ॲडिशन करावं लागेल. S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4 प्लस S5 प्लस S6 प्लस S7 प्लस S8 डिवाइड बाय 8 करणार आहे. द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड मीन फ्री पाथ. एकदम प्रॉपर डेफिनेशन दिलेली आहे त्यांनी की तुम्हाला काय करायचं आहे, ॲव्हरेज डिस्टन्स काढायचं आहे ट्रॅव्हल बाय मॉलिक्यूल. मॉलिक्यूल किती ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ते काढायचं आहे विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मध्ये. मग दोन सक्सेसिव्ह कोलिजन कुठे कुठे आहेत, जिथे मी S1 S2 S3 लिहिलं आहे हे दोन का, इथे एक सक्सेसिव्ह कोलिजन आहे, इथे एक आहे. मग हा एक सक्सेसिव्ह आहे, हा सक्सेसिव्ह आहे, हा सक्सेसिव्ह आहे, हा सक्सेसिव्ह आहे, हा सक्सेसिव्ह आहे. म्हणजे जेवढे सक्सेसिव्ह कोलिजन आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, त्याचे ॲव्हरेज काढायचं आहे, बरं आहे ना. दॅट इज कॉल्ड मीन फ्री पाथ. ओके, पॉईंट नंबर 6 बघा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पॉईंट नंबर 6 आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे. द मीन फ्री पाथ व्हॅरीज. मीन फ्री पाथ आहे तो कधी व्हॅरी होईल, कधी चेंज होईल, तर दोन गोष्टीमुळे चेंज होणार आहे. इन्व्हर्सली विथ डेन्सिटी. डेन्सिटी चेंज झाली तर तुमचा लॅम्बडा चेंज होणार आहे. लॅम्बडा म्हणजे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ कधी चेंज होतो, ज्यावेळी डेन्सिटी चेंज होते त्यावेळेस. लक्षात ठेवा, लॅम्बडा चेंज विथ D किंवा रो. ओके, रो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ डेन्सिटी
अँड इन्व्हर्सली विथ स्क्वेअर ऑफ द डायमीटर ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्ही असं म्हणू शकता, इन्व्हर्सली विथ एरिया किंवा इन्व्हर्सली विथ स्क्वेअर ऑफ द डायमीटर ऑफ द मॉलिक्यूल, दॅट इज डी स्क्वेअर. दस फ्रॉम अबव प्रोपोर्शनॅलिटी याच्यावरून त्यांनी एक फॉर्म्युला फॉर्म केला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला मेमोराईज करायचा आहे. मीन फ्री पेजचा फॉर्म्युला काय आहे, 1/√2 पाय डी स्क्वेअर इन ब्रॅकेट n/v. इन्व्हर्सली प्रपोर्शनलमध्ये डी स्क्वेअर आणि n/v आहे. n/v हा जो फॉर्म्युला आहे तो डेन्सिटीचा आहे. रो इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट किंवा पर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. v म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस आहे, n म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, राईट. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. बहुतेक तुम्हाला सगळं समजलं असेल. पुन्हा एकदा एक्सप्लेन करायचं असेल, पुन्हा एकदा सिम्पल एकदम सोप्या पद्धतीने ऐका की मला नक्की काय सांगायचं, काय काय आहे. द मॉलिक्युल्स ऑफ गॅस आर युनिफॉर्मली डिस्पर्स थ्रू द व्हॉल्यूम. म्हणजे मॉलिक्युल असतात ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झाले असतात त्याच्या व्हॉल्यूममध्ये. आणि नंतर सांगितलं की बट आर इन रँडम मोशन. ते मॉलिक्युल कुठल्या मोशनमध्ये असतात, एक्झिक्युटिंग इन रँडम मोशन, दॅट इज ब्राउनियन मोशन और टिपिकल मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल. नंतर तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. सेकंड पॉईंट, वेन अ मॉलिक्यूल अप्रोच अनदर मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलच्या अप्रोच जवळ चालला असेल तर त्यांच्यामध्ये कुठला फोर्स तयार होणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट होणार आहे. आणि या रिपल्सिव्ह फोर्समुळे जो आपला मॉलिक्यूल असणार आहे तो कसा होईल, स्मॉल बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल इज क्रिएटेड. पार्टिकल दस लीड्स टू इलॅस्टिक कोलिजन. आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे, इलॅस्टिक कोलिजन होणार आहे बिटवीन द मॉलिक्युल्स. बरं आहे. दस बोथ द स्पीड. आणि ज्यावेळी इलॅस्टिक कोलिजन होईल त्यावेळी दोघांचं स्पीड आणि डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. दोघांचं स्पीड आणि डायरेक्शन चेंज होईल. द मॉलिक्युल्स आर कोलाइड विथ द वॉल ऑफ कंटेनर ऑल्सो. म्हणजे कंटेनरवर सुद्धा ते मॉलिक्युल जाऊन आपटत असतात, आदळत असतात, कोलाइड होत असतात ते पार्टिकल. द मॉलिक्युल्स एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर ओनली ड्युरिंग द कोलिजन. जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकावर फोर्स कधी एक्झर्ट करतात, ज्यावेळी ते काय होतात, कोलाइड होतात. त्याच वेळी काय होत असतं, त्याच्यामध्ये त्याच्यावर फोर्स एक्झर्ट असतो. एक मॉलिक्यूल एकमेकावर फोर्स कधी एक्झर्ट करतात, ज्यावेळी ते कोलाइड होत असतात. ज्यावेळी ते कोलाइड होत नसतात त्यावेळी कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत नाहीत. दस इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग स्ट्रेट लाईन. आणि म्हणून तर ज्यावेळी कोलिजन होतं त्याचवेळी फोर्स एक्झर्ट होतो, त्यामुळे ते पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. अदरवाईज जर होत नसतं, कोलिजनच्या व्हायच्या अगोदर किंवा कोलिजन होत नसताना सुद्धा पार्टिकल जर अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवला असता तर हा पार्टिकल कुठेही गेला असता. बरं आहे. तसं होत नाही. तो पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो जोपर्यंत कोलिजन होत नाही तोपर्यंत. कोलिजन झालं की मग त्याची डायरेक्शन पण चेंज होते आणि त्याचं स्पीडही चेंज होतं, राईट. स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, ही डेफिनेशन आहे मीन फ्री पाथची. आणि हा जो पार्ट आहे तो जो मीन फ्री पाथ आहे तो कशावर डिपेंड आहे, तो इन्व्हर्सली व्हॅरीज कसा होतो, चेंज कधी होतो. मीन फ्री पाथ कधी चेंज होईल, जर डेन्सिटी चेंज झाली तर, आणि जर डायमीटर चेंज झाला तर. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डायमीटर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आणि मग त्याचा फॉर्म्युला जो आहे तो लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय रो n/v. दॅट इज देअर फॉर्म्युला. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. ओके, बघा आता या झालेला जो मीन फ्री पाथ आहे याच्यावर डिपेंडेड एक प्रॉब्लेम आपण घेणार आहे आणि एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला मी देणार आहे आणि इथं आपलं लेक्चर मग स्टॉप होईल. तर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना लॉग टेबलचा यूज करा. हाऊ टू यूज लॉग टेबल माहीत नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजच्या कमेंटमध्ये कमीत कमी एवढं तरी सांगा की तुम्हाला लॉग टेबल यूज करता येतो की नाही येत. जर येत नसेल तर एक लेक्चर आपल्या लॉग टेबलवर आपण ठेवू. सेकंड थिंग, आजच्या लेक्चरमध्ये जे काही पार्ट झालेला आहे, मग कॅन यू टेलमधले काही क्वेश्चन झाले, त्यातला एक क्वेश्चन राहिला होता की एक क्वेश्चन असा होता की डज ॲन आयडियल गॅस एक्झिस्ट इन रिॲलिटी. एक क्वेश्चन असा होता, एका सेंटेन्समध्ये आन्सर आहे याचं. क्वेश्चन असा आहे की डज ॲन आयडियल गॅस एक्झिस्ट इन रिॲलिटी. याचं क्वेश्चनचं आन्सर मी खूप वेळा दिलेला आहे की आयडियल गॅस रिॲलिटीमध्ये एक्झिस्ट आहे की नाही. तर इन रिॲलिटी आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट, बट ॲट अ सर्टन कंडिशन सम गॅसेस बिहेव्स लाईक अ आयडियल गॅस, लाईक H2, N2, O2, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. मोनोॲटॉमिक इनर्ट गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस आहेत जे बिहेव्स लाईक अ आयडियल गॅस ॲट अ सर्टन कंडिशन्स. त्या सर्टन कंडिशन तुम्हाला माहिती आहेत काय असणार आहेत. आयडियल गॅसच्या वेळेस आपण भरपूर डिस्कशन केलं होतं. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर कसं असलं पाहिजे व टेम्परेचर कसं असलं पाहिजे, डेन्सिटी कशी असली पाहिजे. मग त्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशनला काही रिअल गॅसेस काय करतात, आयडियल गॅससारखं बिहेव करतात. ओके, पण इन रिॲलिटी देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ अ आयडियल गॅस. मग आयडियल गॅस का ॲझ्युम का करायचं, कारण की तो ॲझ्युम केल्याशिवाय आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत म्हणून. ओके, तर सर्वात महत्त्वाचा पार्ट की आज जे काय झालेलं आहे
आज जो काय पाठ झालेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, जर काही समज नसेल तर सांगा असं की या क्वेश्चनचा आन्सर नाही समजलं किंवा या क्वेश्चनमधला हा पॉईंट नाही समजलेला, पॉईंट नंबर 3 असेल, पॉईंट नंबर 2 असेल तर सांगा, ते पॉईंट तुमचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील. त्याचबरोबर लॉग टेबलमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा सांगा. ओके, ठीक आहे. बघू आपण प्रॉब्लेम्स डिपेंड आहे मीन फ्री पाथवर. काय म्हणले, ऑब्टेन द मीन फ्री पाथ. आपल्याला मीन फ्री पाथ त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑफ नायट्रोजन गॅस. कुठला गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे. ऑफ मॉलिक्युल ॲट 0 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस दिलं आहे आणि प्रेशर 1.0 ATM दिलेलं आहे. द मॉलिक्युलर डायमीटर ऑफ द नायट्रोजन इज 324 पिकोमीटर दिलेलं आहे. ॲझ्युम गॅस इज आयडियल. आणि एक नोट पण दिलेली आहे की तुम्ही गॅसला काय मानायचं आहे, आयडियल गॅस मानायचं आहे. तर पहिल्यांदा आपण गिवन लिहूया. याच्यावरून गिवन आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे ते किती दिलं आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला केल्विनमध्ये करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. नंतर प्रेशर दिलेलं आहे P इज इक्वल टू ते 1.0 ATM दिलेलं आहे. आपल्याला त्याला पास्कल करायचं आहे. 1.03 × 10⁵ पास्कल. नंतर आपल्याला काय दिलं अजून, डायमीटर दिलेलं आहे D इज इक्वल टू 324 पिकोमीटर. याला आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. मग 324 × 10⁻12 मीटरमध्ये कन्वर्ट होईल. आणि आपल्याला बोल्झमन कॉन्स्टंट लागणार आहे KB. आणि त्या KBची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते 1.38 × 10⁻23. 1.38 × 10⁻23 जूल पर केल्विन. जूल पर केल्विन ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. तर ह्या तुमचं गिवनचं पार्ट आहे. आता आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे ते आपण लिहूया. आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे, मीन फ्री पाथ करायचं आहे. मीन फ्री पाथ आपल्याला फाइंड करायचा आहे. आपण कोणता फॉर्म्युला यूज करा आहे, फॉर्म्युला एक तर आपल्याला PV इज इक्वल टू NKBT हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. राईट, कशासाठी ते तुम्हाला सांगेन नंतर, रो फाइंड करायसाठी. आणि सेकंड आपल्याला लॅम्बडाचा फॉर्म्युला यूज करायचा जो आपल्याला माहीत आहे. लॅम्बडा इज इक्वल टू आता जस्ट झाला आहे फॉर्म्युला 1/√2 पाय d² n/v. राईट, तर हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. आता कॅल्क्युलेशनकडे येऊया आपण. कॅल्क्युलेशन बरं आहे ना. आता इथं आपल्याला n/v लागणार आहे. राईट, इथं आपल्याला डेन्सिटी असतं ना, डेन्सिटी म्हणजे n/v. तर या फॉर्म्युल्यावर आपण n/v फाइंड करू शकतो. या फर्स्ट फॉर्म्युला फ्रॉम 1 असं लिहू आपण. फ्रॉम फॉर्म्युला 1 काय असणार आहे, n/v इज इक्वल टू आपल्याला n/v लागणार आहे. म्हणजे हा v इकडे जाणार आहे आणि KBT इकडे येणार आहे. म्हणजे P/KBT फॉर्म्युला P/KBT. ओके, नाव फ्रॉम फॉर्म्युला सेकंड. मग सेकंड फॉर्म्युला आपला काय, लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय d² n/v. मग आता n/vची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, n/vची व्हॅल्यू P/KBT. मग इथं n/vची व्हॅल्यू P/KBT येईल आणि KBT डिनॉमिनेटरला असणार आहे, ते न्यूमरेटरला जाईल. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळणार आहे, KBT/√2 पाय d² n/vच्या ऐवजी आपण काय लिहिलं आहे, P/KBT. मग इथं P राहील आणि इथं व्हॅल्यू पुट करा सगळ्या ज्या तुम्हाला माहीत आहेत त्या. आणि त्याच्यावर तुम्हाला बाय युझिंग द लॉग टेबल आन्सर करायचं. KBची व्हॅल्यू काय आहे, बोल्झमन कॉन्स्टंट 1.38 × 10⁻23. 1.38 × 10⁻23 इंटू टेम्परेचर 273 डिवायडेड बाय √2 ॲज इट इज ठेवतो मी, इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू d². डीची व्हॅल्यू 324 इंटू 10⁻12 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू P प्रेशर 1.03 इंटू 10⁵. 1.03 इंटू 10⁵. आणि या सगळ्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. पॉज द व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या पहिल्यांदा काय करायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, याचा आन्सर काढा आणि मग चेक करा जे मी आन्सर लिहीन ते तुमचं बरोबर आलेलं आहे का. तर व्यवस्थित प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. बघा काय करायचं, आपल्याला मीन फ्री पाथ करायचा होता.
नायट्रोजन गॅसचा मॉलिक्युल दिला आहे, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेला आहे, 1 ATM प्रेशर दिलेला आहे आणि त्या मॉलिक्युलची डायमीटर त्यांनी दिली आहे 322 पिकोमीटर आणि तुम्हाला आयडियल गॅस ॲझ्युम करायला सांगितलं. आयडियल गॅस ॲझ्युम करायला सांगितलं आहे म्हणून तर आपल्याला इथं बोल्ट्झमन कॉन्स्टंट घेता आला, राईट. तर पहिल्यांदा आपण गिवनमध्ये टेम्परेचर दिलं होतं त्यांनी 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअस हे काय SI युनिट नाही आहे म्हणून आपण डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट केलं. 1 ATM सुद्धा SI युनिट नाही आहे म्हणून आपण त्याला पास्कलमध्ये कन्वर्ट केलं. डायमीटर पिकोमीटरमध्ये दिले, पिकोमीटर आपल्या SI युनिट नाही आहे म्हणून त्याला SI मीटरमध्ये कन्वर्ट केलं. आणि नंतर बोल्ट्झमन कॉन्स्टंटची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंटच आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतो आपण, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही तुम्हाला मेमोराईज करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. 1.38 × 10⁻23 जूल पर केल्विन. तर ह्या 4 व्हॅल्यू आपण घेतल्या. टू फाइंड द मीन फ्री पाथ, आपल्याला मीन फ्री पाथ काढायचा होता, लॅम्बडा काढायचा होता आणि लॅम्बडा काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/√2 पाय d² n/v. पण इथला जो n/v आहे तो आपल्याला आयडियल गॅस इक्वेशननं काढला पाहिजे, PV = n kBT. आणि नंतर मग आपण काय केलं, n/v पाहिजे म्हणून या व्हीला आपण इकडे कन्वर्ट केला. इथंच बघा ना, हा v जर आपण इकडे घेतला तर n/v होईल n, व्हीला आपण इकडे घेतलं होतं, मग kBTला इकडे टाकायचं आहे. मग इकडे प्रेशर आलेला आहे आणि इकडे काय येणार आहे, kBT येणार आहे. म्हणजे n/vची व्हॅल्यू P/kBT येईल. मग कॅल्क्युलेशन इथे लिहिलं आपण n/v काय आलं, P/kBT फॉर्म्युला नंबर 1. या फॉर्म्युला नंबर 1 वरून आपण n/vची व्हॅल्यू काढलेली आहे, ती काय येते, P/kBT येते. फ्रॉम फॉर्म्युला सेकंड, हा फॉर्म्युला आपला सेकंड आहे आणि फॉर्म्युला सेकंडमध्ये n/vची व्हॅल्यू काय आहे, n/vची व्हॅल्यू आपण काढलेली होती इथं P/kBT आणि मग ती आपण इथं पुट करणार P/kBT. पण kBT डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटर कुठं असतो, न्यूमरेटरला, म्हणून आपण त्याला न्यूमरेटरला लिहिलं आहे. आणि मग काय करायचं आहे, फक्त मल्टिप्लाय व्हॅल्यू टाकायचा आणि मल्टिप्लाय करायचं. kBची व्हॅल्यू काय, 1.38 × 10⁻23 इथं दिलेली आहे kBची व्हॅल्यू 1.38 × 10⁻23. नंतर टेम्परेचरची व्हॅल्यू 273, नंतर √2 ॲज इट इज, पायची व्हॅल्यू 3.14, डीची व्हॅल्यू 324 × 10⁻12 आणि त्याचा स्क्वेअर आहे डीचा, त्याच्यामुळे याचा पण स्क्वेअर होईल × 1.03 × 10⁵. लॉग टेबल बघत असताना या 10⁻23 नंतर 10⁻12 10⁵ याचं कॅल्क्युलेशन सेपरेट करा. बाकी नंबर जे आहेत त्याचं कॅल्क्युलेशन वाटलं असतं मी तुम्हाला करून देतो, जे काय असेल ते. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे 1.38 × 273 डिवायडेड बाय √2 × 3.14 × 324 स्क्वेअर इंटू याचा स्क्वेअर करण्यामध्ये त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन 10⁻24 1.03 आहे ना, ते आपण नंतर लिहा, 10⁻24 नंतर लिहा. हा 1.03 पहिल्यांदा 1.03 आणि मग इकडं वरती आहे तुमचा 10⁻23. इथं आता काय राहिलेलं आहे आपला 10चा पार्ट, इथं -24 राहिला, 10⁻24 हा 10⁵. ओके. आणि मग ह्या 10चं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट करणार आहे. हा जो पार्ट आहे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. याचा आन्सर काय आहे ते बघा, एवढा पार्ट आहे तो. या 10चं कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल असतं. 10⁻23 वरती आहे, हा -24 वरती गेल्यानंतर +24 होईल, +24 हा +5 वरती गेल्यानंतर -5 होईल. आणि याचं कॅल्क्युलेशन किती येते बघा, हा 1 येईल, 1 - 5 10⁻4 येणार आहे. कळत आहे का? मग ते 10⁻4 तसंच राहील. बाकी याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, लॉग अँटी लॉग याचं काय आन्सर येते बघा. त्याचा आन्सर इथं मी लिहितो आहे, ते चेक करा तुमचा आन्सर. व्हिडिओ पॉज करा आणि ते आन्सर चेक करून घ्या. पॉज द व्हिडिओ. .002 × 10⁻4 मीटर हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. × 10⁻4 सॉरी 10⁻, एक मिनट याचं आन्सर जे असणार आहे ते तुमचं आन्सर जे येणार आहे ना 0.0008 × 10⁻4 मीटर येईल. म्हणजेच फायनल आन्सर जे आहे ते 8 समथिंग काहीतरी 8 लिहिलं तरी सफिशियंट आहे. 8 × 10⁻4 × 10⁻4 मीटर म्हणजे 8 × 10⁻8 8 × 10⁻8 ठीक आहे. हे आन्सर तुम्ही लिहिलं तरी चालेल. या टाईपमध्ये येईल तुमचं लॉग न बघितल्यानंतर. मला तुम्हाला हे सांगायला लागलं. ॲक्च्युअल आन्सर तुमचं 8 × 10⁻8 किंवा 0.8 × 10⁻6
7. ॲक्च्युअल आन्सर हेच असलं पाहिजे. त्याचं रिझन तुम्हाला सिग्निफिकंट फिगर याच्यामध्ये झालेलं आहे. 11th आन्सर आपलं असंच का लिहायचं याचं रिझन झालेलं आहे. ओके, तर 0.8 × 10⁻⁷ हे प्रॉपर त्याचं आन्सर आहे. मीटर युनिट काय असणार आहे? मीटर, कारण की आपण डायमीटर काढले, फ्री पाथ काढलेला आहे मीन फ्री पाथ काढलेला आहे, त्याचं युनिट काय असणार आहे? मीटर असणार आहे. तर हे तुमचं आन्सर आहे 0.8 × 10⁻⁷. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन जमत नसेल याचं कॅल्क्युलेशन करून बघा, लॉगनं अँटी लॉगनं तुम्हाला जे काय स्कूलमध्ये शिकवलं असेल, क्लासमध्ये शिकवलं असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून बघा. कॅल्क्युलेशन करून आलं तर ठीक, नाही आलं तर कमेंटमध्ये जे कोणी व्हिडिओ बघत असेल, जे कोणी प्रॉब्लेम्स बघतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला लॉग शिकवा म्हणून. आणि ज्यावेळी लॉग शिकवा अशी कमेंटमध्ये भरपूर येतील तर नक्कीच आपण लॉगरिथमवर एक लेक्चर घेऊ. ओके, तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, सांगायचं राहिलं की आपले 500 सबस्क्रायबर झालेत. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, या सगळ्या तुम्ही दिलेल्या कमेंट, तुम्ही दिलेल्या सजेशन्स, या सगळ्यामुळं आपली फॅमिली ग्रो होत आहे. आपलं एक कुटुंब आहे 500 जणांचं, बरं आहे. आणि ते 500 जणांचं कुटुंब ग्रो होत चाललेलं आहे, हळू वाढतं आहे. मग या कुटुंबामध्ये वेगळी माणसं आहे, सगळी वेगळी स्टुडंट सगळे जॉईन होतात आणि त्यांच्या जॉईन होणाऱ्या सगळ्यांचे जे काही सजेशन असतील ते आपल्याला म्हणण्यापेक्षा मला मान्य आहेत. तुम्ही सजेशन देत राहा. आपली ग्रोथ अशीच होत राहील, आपली फॅमिली मोठी होत राहणार आहे. आणि या फॅमिलीमधून जगासाठी वसुदैव कुटुंबकम असं म्हणलेलं आहे. आपल्या संतांनी असं म्हटलेलं आहे की हे जग सगळं आपलं कुटुंब आहे. तर मग त्या पद्धतीनं की ही फॅमिली खूप मोठी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि या फॅमिलीतून काहीतरी चांगलं घडावं, जगासाठी काहीतरी चांगलं घडावं, फक्त एखाद्या स्पेसिफिक पार्टसाठी नाही आहे, कळलं का? तर ट्राय करू की आपल्या या ऑक्सिजन क्लासेसच्या माध्यमातून काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा. आणि 500 सबस्क्रायबर झाल्याबद्दल पहिल्यांदा कुटुंबाचं पण कॉंग्रॅच्युलेशन केलं पाहिजे. असं काय नाही की हे फक्त माझं श्रेय आहे, तुमचंही आहे, तुमचं प्रेम आहे. त्याच्यामुळेच ही फॅमिली एवढी ग्रो होते आणि एवढ्या फास्ट ग्रो होते की 4 मंथ्समध्ये 500 सबस्क्रायबर म्हणजे माझ्यासारख्या साध्या टीचरसाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळं याचं पहिलं श्रेय जातं ते तुम्हाला जातं. थँक्यू फॉर ऑल धिस. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.